शिवतीर्थ आणि मातोश्रीवरची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे। मातोश्रीवरनं उद्धव ठाकरे कधी निघतायत, त्यांची फॅमिली कधी निघतेय आणि शिवतीर्थवरनं अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे ऑलरेडी रवाना झालेले आहेत वरळीसाठी। मात्र आता प्रतीक्षा आहे राज ठाकरे, त्यांच्या पत्नी आणि बाकी त्यांचे कुटुंबीय कधी निघतायत या कार्यक्रमासाठी। महाराष्ट्रातला ठाकरे ब्रँड जर कुठे राहत असेल तर तो अर्थातच मातोश्री आणि शिवतीर्थावरती राहतो। ही ठाकरे प्रेमींची, शिवसैनिकांची, मनसैनिकांची भावना आहे आणि त्याचमुळे आज या दोन्ही ठिकाणांवरती कमालीचं लक्ष आहे। खूप कमी अंतर आहे, पण दोन्ही बंधूंना हे अंतर कापण्यासाठी जवळपास 18 वर्ष लागली। राज ठाकरेंचा बालपणाचा बराचसा कालावधी हा मातोश्रीवर गेलाय। कदम मॅन्शनमध्ये श्वेता ही सगळी मंडळी एकत्र राहत होती। मग बाळासाहेब जेव्हा मातोश्रीवरती राहायला गेले तेव्हा अर्थातच राज ठाकरे हे बालमोहनचे विद्यार्थी जरी असले तरी ते मातोश्रीवरती जास्त काळ असायचे, काकांच्या सहवासात असायचे। जे जुने जाणते पत्रकार सांगतात, जुनी जाणती मंडळी सांगतात त्यानुसार राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांचे लाडके कोण होते तर ते उद्धव ठाकरे होते। आणि राज ठाकरेंना एक टोपण नाव बाळासाहेबांनी दिलं होतं जे टीनू असं होतं आणि उद्धव ठाकरेंनाही लाडक्या काकांनी एक टोपण नाव दिलं होतं। उद्धव ठाकरे लहानपणी जवळपास वर्षभराचे असताना प्रचंड आजारी पडले होते आणि बाळासाहेब खूप विचलित झाले होते त्यांच्या आजारपणामुळे। त्यावेळेला श्रीकांत ठाकरेंनी म्हणजे राज ठाकरेंच्या वडिलांनी उद्धव ठाकरेंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, त्यांची शुश्रूषा केली आणि त्यानंतर अर्थातच उद्धव आणि श्रीकांत ठाकरे या दोघांचे बंध खूप जुळले। उद्धव ठाकरे पहिल्यापासून कमालीचे शांत प्रवृत्तीचे, जी मंडळी या दोघांना पहिल्यापासून ओळखतात, मोठं होताना ज्यांनी पाहिलं आहे त्यात शिवसैनिक आहेत, काही पत्रकार मंडळी आहेत, ते नेहमीच सांगतात की उद्धव कायमच लाजरेबुजरे असायचे, पण बरोबर त्यांच्या ऑपोजिट हे राज ठाकरे आणि त्याचंच प्रतिबिंब आजही राजकारणात सुद्धा हे दोघं जण जेव्हा बोलतात, आपली मतं मांडतात तेव्हाही आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर। मगाशी जसं संजय राऊत म्हणाले की आज सणासारखा दिवस आहे आमच्यासाठी, त्यामुळे घरातून निघताना सुद्धा कपडे चांगले घाला असं त्यांच्या घरच्यांनी सांगितलं, कारण आज आमच्यासाठी सण आहे असं ज्यावेळेला ते म्हणतात की इकडे वाजंत्री वाजतायत, दुसरीकडे गाणी सुरू आहेत, तिकडे लोक त्याच तालावरती थिरकतायत, त्यामुळे किती आनंदित आहेत महाराष्ट्रातली ही मराठी जनता जी ठाकरे प्रेमी आहे। त्यामुळे त्यांचे जसे दोन नेते एकत्र येताना त्यांचे कार्यकर्ते थोडे संभ्रमित असतात, म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे जरी असले, पण तसं काही दिसत नाही। आज अगदी सहजरित्या ते एकत्र आलेले आहेत, मिसळलेले आहेत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडे। कृष्णा, तुमच्याकडे काय अपडेट आहेत? नक्कीच आपण पाहू शकतो जे केडीआचं ऑफिस जे आहे ज्याने मला मराठी बोलायला लाज वाटते अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, त्याचं ऑफिस जे आहे ते आज फोडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे सैनिक आहेत, ते त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगाल, जो केडीआ आहे त्याने सांगितलं होतं, वक्तव्य केलं होतं, आव्हान देखील केलं होतं ट्विटरच्या माध्यमातून, एक्सपोजच्या माध्यमातून, आणि मला मराठी बोलायला लाज वाटते अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। आज त्याचं ऑफिस फोडण्यात आलेलं आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी आणि मराठी माणूस या दोनच गोष्टी चालणार, यापुढे कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। पहिली गोष्ट, तुमच्या माध्यमातून या सर्व इतर भाषिक जे कोण उद्योगपती असतील मोठे मोठे, त्यांना आम्ही एवढं सांगतोय, तुम्हाला जर एवढा मोठेपणा तुमचा आहे, तुमच्या राज्यात जावा, तुमची राज्य मोठी करा। आम्ही तुम्हाला इथे बोलवलं नाहीये, तुम्ही स्वतः इथे आलेले आहेत, आणि आम्ही तुम्हाला मोठं केलंय, तुम्ही आम्हाला मोठं नाही केलेलं आहे। त्यामुळे लक्षात ठेवायचं, तुमच्या राज्यात निघून जावा, आम्हाला तुमची गरज नाहीये। आम्ही सक्षम आहोत महाराष्ट्र चालवण्यासाठी। कोविडमध्ये तुम्ही पळून गेलेले, तसे निघून जावा, आम्ही तुम्हाला आमंत्रित केलेलं नाहीये, निघून जायचं तुम्ही तुमच्या राज्यामध्ये। आम्ही मराठी माणूस, आम्ही सक्षम आहोत आणि आज आमचा सुवरक्षण आहे। आमचे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे आज जे एकत्र आलेत, हे यापुढे मराठी माणसाला असंच एकत्र ठेवणार आणि मराठीची धुरा महाराष्ट्रात चालवण्यासाठी सर्व मराठी जण आम्ही सक्षम आहोत, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। सर्व इतर भाषिकांना ही तंबी अथवा आमचा हुकूम हे तर आमचे हे समजायचं। नक्कीच आपण पाहू शकतो, तुमचं काय म्हणणं आहे? केडीआचं ऑफिस जे आहे ते फोडण्यात आलेलं आहे, फोडलं पाहिजे। अशा महाराष्ट्र द्वेषी लोकांना त्यांची अवकात दाखवणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी आणि मराठीच चालणार, बाकीच्या स्टेटमध्ये हे जर हरामखोर गेले त्यांना कुत्र्याचीही किंमत नसते। इथे फक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेतो म्हणून हे काय डोक्यावर चढणार? यांना या तेडियाला का तेडिया का केडिया याला हाकलून दिलं पाहिजे। इकडे बिझनेस करायला नाही ना, इथे महाराष्ट्रामध्ये पैसे कमावणार आणि महाराष्ट्राची निंदा करणार अशांना हाकलून दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र द्वेषींना
हाकलून देण्यात पाहिजे. जय महाराष्ट्र, जय मुंबई. हाकलून दिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती येताना आपल्याला पाहायला मिळते. काय तुम्हाला सांग? हा केडिया कोण आहे माणूस? हा केडियाला कोणी उभं केलं? त्याच्या पाठीमागे कोण बोलवता धनी आहे? या आधी विचार करा. आम्हाला काय ना, आम्ही मराठी लोकांना कोणाशी पंगा नाही. तुम्ही कोण्या गोविंदाने राहा, इथे मराठी भाषा शिका. आम्ही काय जबरदस्त नाही, पण मराठी भाषा शिकायला पाहिजे ना. जर आम्ही गुजरात गेलो तर आम्ही गुजराती भाषा शिकणार. जर आम्ही 30 वर्ष राहतोय तर त्या गुजराती शिकणार का नाही? आम्ही शिकणार, कारण ते एक्सेप्ट करायला पाहिजे. पण ह्यांनी का असं उद्दाम केलं? म्हणजे आम्हाला मराठी माणसांनी डिवचलंय, आम्हाला उंगल्या केल्या मॅडम. म्हणजे असं चालू येणार नाही. तुम्ही डिवचलं मराठी माणा आम्ही दाखवणारच, म्हणजे कोणी असू दे. हेच आमची वेळ. आणि हा फक्त हा इशारा आहे. पुढे फक्त तुम्ही हा फक्त राजसाहेब ठाकरे हा फक्त पिक्चरचा ट्रेलर आहे. तुम्ही फक्त पुढे बघा काय होतं आहे. फक्त आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नाहीये, पण हे कायम चालू राहणार आहे असं. आणि आमची हीच इच्छा आहे की राज आणि उद्धव साहेब एकच आहे आणि महासाहेबांची इच्छा पुरी आहे. या केल्यासारखे असे किती जण आले आणि गेले, काही फरक पडत नाही. आम्ही मराठी बाणा आहे, मराठी बाणा हा असाच राहणार कायमचा. हीच आमच्याकडे मागणी आहे. इथले मालक बनेला जाऊ नका. आलेत उद्योगधंदे करा आणि पैसा कमवते ना. तुमचे उद्योगधंदे चाललेत आमच्यामुळे. महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर मराठी माणसाच्या खालीच राहावं लागेल, हे लक्षात ठेवायचं. एकाने सांगून ठेवतो तुम्हाला. यापुढे केडियासारखे जेवढे उद्योगपती आहेत यांचे ऑफिस फोडणारच आम्ही. यापुढे आमच्यावर केसेस जरी आले आम्ही परवा नाही करत केसेसची. आम्हाला एक केस वाढला आम्हाला फरक नाही पडत आहे. महाराष्ट्रात आपण पाहू शकतो मनसैनिकांच्या ज्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतात की मराठी माणसांना डिवचण्याचं काम जे आहे ते त्या केडियाने केलेलं आहे. आम्ही त्याचं पुन्हा ऑफिस फोडू असे देखील जे आहे ते मनसैनिकांचं म्हणणं. केसेस घातले तरी आम्ही त्याचं ऑफिस फोडू असं देखील जे आहे ते मनसैनिकांचं म्हणताना आपल्याला पाहायला मिळतं. बिलकुल कृष्णा. आणि ही सगळी भावना आहे मराठी जनतेची. असं जर कोणी मराठीला अपशब्द बोलणार असेल तर त्यांना असंच उत्तर मिळेल, हे संपूर्ण मनसैनिकांचंच काय संपूर्ण मराठी जनतेचं मत आहे. त्यामुळे सध्याची ही दृश्य डावीकडची आपण वरळीच्या NSCI डोम मधली बघतोय. तिथे आता जो काही वरळी कोळीवाड्याचा बँड वाजतोय त्याच्या तालावरती सगळेच जण थिरकताना दिसत आहेत.